नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपुरातील एक असं पर्यटन स्थळ बघणार आहे किंवा एक मंदिर बघणार आहे किंवा मठ बघणार आहे. तर ते खूप प्रसिद्ध आहे. तर आज पंढरपुरातील आपण श्री कैकाडी महाराज मठ हा एक सुप्रसिद्ध मठ आपण आज एक्सप्लोर करणार आहोत, बघणार आहोत. तर चला आपण बघायला जाऊया. आता सध्या आपण पंढरपूर बस स्थानकाच्या अगदी समोर आहोत आणि इथूनच आपण आता कैकाडी महाराज मठ बघायसाठी निघणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण कैकाडी महाराज मठ बघण्यासाठी निघूया. असं काय ह्या साईड नजर. तर आता आपण कैकाडी महाराज मठाकडे निघालेलो आहे. तर तसं चला मित्रांनो. तर आता आपण सध्या रेल्वे पुलाच्या शेजारी आलेलो आहे आणि आता आपण सरळ निघालेलो आहे बाजूला चौकाकडे. बस स्टँड पासून या साईड आपल्या उजव्या हाताला हा बाजूला चौक आहे. तर या दिशेने आपण यायचं आहे. आता आपण पोस्ते चौकाकडे निघालेलो आहे. पोस्ते चौक आहे सॉरी, बाजूला चौक म्हणलो पण चुकून बोलू गेलो. पोस्ते चौकाकडे आपण निघालेलो आहे. हा आला आहे कर्नल भोसले चौक. तुम्ही बघू शकता समोर तो समोर एक पाटी आहे किंवा झेंडा आहे. त्या झेंड्यावर कर्नल भोसले चौक असं लिहिलेलं आहे. तर या झेंड्यापासूनच आपण लेफ्ट हाताला किंवा डाव्या हाताला आपण या साईडला वळायचं आहे. समोर सुप्रसिद्ध असं अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल आहे. त्याच्या समोरूनच अगदी जवळून जो हा रस्ता आहे तो सरळ कैकाडी महाराज मठाकडे निघतो. तर आता आपण कैकाडी महाराज मठाच्या दिशेने निघालेलो आहे. हे दाळेगल्ली आहे. सोन्या मारुती चौकासही म्हणतात दाळेगल्ली आहे. हा पंढरपुरातील प्रसिद्ध गल्ली आहे दाळेगल्ली. सोन्या मारुती चौक म्हणतात. त्याच्या अगदी जवळच हे कैकाडी महाराज मठ आहे. तर आता आपण कैकाडी महाराज मठाच्या दिशेने निघालेलो आहे आणि आता पोहोचलेलोच आहे आपण. तर समोर बघू शकता तुम्ही कैकाडी महाराज मठ भव्य आणि दिव्य. आपण इथे गाडी पार्क करून सरळ आत जाऊया. तर अशा प्रकारे आपण कैकाडी महाराज मठात निघालेलो आहे. अशा प्रकारे छोटस. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता कैकाडी महाराज मठाच्या अगदी समोर आलेलो आहे. आता आपण कैकाडी महाराजाच्या मठात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण कैकाडी महाराज मठ बघण्याचा प्रयत्न करूया. कैकाडी महाराज मठ हा खूप मोठा असा एक मठ आहे पंढरपुरातील आणि सुप्रसिद्ध असा एक पर्यटन स्थळ म्हणलं तरी चालेल. या मठाला खूप पर्यटक भेट देतात. इथं सर्व प्रकारची तुम्हाला रिक्षाची सोयही आहे. म्हणजे पंढरपूर स्टँड पासून तुम्हाला जर कैकाडी महाराज मठ म्हणलं तर कुणीही तुम्हाला ही सुविधा देऊ शकते. तर आता आपण चप्पल स्टँडला आपण चप्पल देऊया. अशा प्रकारे चप्पल इथं पार्क करायची आहे किंवा चप्पल ठेवायची आहे. हा बंद कर, आज जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कैकाडी महाराज मठात निघालेलो आहे. असं आल्यानंतर समोर असे वाघ लावलेले आहेत दोन्ही साईडला. या साईडून आत जायचं आहे. तर श्री संत कैकाडी महाराज मठात आपण निघालेलो आहे. तर श्री संत कैकाडी महाराज की जय. अशा प्रकारे आपण आत आल्यानंतर असे बघू शकता तुम्ही मूर्ती आहेत. आता सर्व काही आपल्या एका व्हिडिओमध्ये सर्व काही कव्हर होणार नाही. एवढं मोठं हे मठ आहे.
तर आपण थोडंफार कव्हर करत निघणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे हे शिल्प जे आहेत हे शिल्प ह्यात मंदिरं टाईप केलेले आहेत, छोटी छोटी मंदिरं, आणि त्यात ही शिल्प ठेवलेले आहेत अशा प्रकारे. आणि त्या शिल्पांची माहितीवर मंदिरांवर दिलेले आहे, छोट्या छोट्या मंदिरांचे टाईप केलेले आहेत, त्यातून माहिती दिलेली आहे अशा प्रकारे दिलेले आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही मंदिर टाईप केलेला आहे. अशा प्रकारे ऋषी आहेत. आता या साईडला ऋषी चालू झालेले आहेत, सर्व प्रकारचे ऋषी आहेत. बघू शकता कुल ऋषी, पर्णकुटी, त्यांची पर्णकुटी म्हणजे त्या मंदिराला कुटी किंवा झोपडी अशा प्रकारची नाव दिलेली आहे. वशिष्ठ ऋषींची झोपडी, विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या करण्याचे पवित्र स्थान, गौतम ऋषींची झोपडी, अशा प्रकारे जे जे ऋषी आहेत म्हणजे हिंदू धर्मातील पूर्ण जेवढे ऋषी आणि जेवढे देव आहेत ते पूर्ण या ह्याच्या म्हणजे मठामार्फत पूर्ण केलेले आहेत. आणि छोटे छोटे एकदम छोटे छोटे असे मंदिर टाईप तुम्ही बघू शकता. असे मंदिरा टाईप पूर्ण असे त्यांच्या झोपड्या किंवा कुठे करून दाखवलेले आहेत, आणि त्यात अशा प्रकारे त्यांची शिल्प किंवा मूर्त्या बसवलेल्या आहेत. तर दुर्वास ऋषी बघू शकता, दुर्वास ऋषींची भारतीय पर्णकुटी. तर हे दुर्वास ऋषी बघू शकता अशा प्रकारे तपश्चर्याला बसलेले, आणि त्यांची वर माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे सर्व प्रकारचे असे देवी देवता बघू शकता तुम्ही. तर आपण जेवढं कव्हर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय असं बघू शकता. आता आपण फास्ट जाण्याचे कारण हे हा मठ जो आहे तो एवढा मोठा आहे, हे खूप मोठा असा मठ आहे हा, आणि एका ब्लॉग मध्ये किंवा एका व्हिडिओ मध्ये हा पूर्ण कव्हर होणं शक्य नाही. एवढा मोठा असा हा काय म्हणू आपण त्याला एक हे आहे, खूप मोठा मठ आहे हा. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या मठाची पूर्ण माहिती आहे, आणि जेवढे देवी देवता आहे असं तुम्ही आपण जरी फास्ट जरी गेलो तर 1 तास लागू शकतो. एवढे देवी देवता आहेत. फास्ट पळत जरी निघालो आणि थोडं थोडं बघत निघालो तर 1 तास कंप्लीट हे पूर्ण मठ पूर्ण एक्सप्लोअर करायला आपल्याला वेळ लागू शकतो. तर इथं बघू शकता श्री नलराजा आणि राणी दमयंती यांचं एक पर्णकुटी दाखवलेली, आणि ते नलराजा आणि राणी दमयंती या दोघांना या पर्णकुटीच्या मार्फत दाखवण्यात आलेलं आहे. तर महाराणा प्रताप सिंह बघू शकता, हे महाराणा राजस्थानचे, त्यांनाही दाखवलं. जिथं आपले महाराष्ट्राचे आपले महाराष्ट्र श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचंही इथं एक काय म्हणू आपण त्याला एक राजवाडा टाईप दाखवलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर सर्व जेवढे आपले इथं बघू शकता, इथं आपल्या भारताची राज्यघटना संविधान देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दाखवलेलं आहे. त्यांच्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत गांधीजी, नेहरू, वल्लभभाई पटेल आणि लालबहादूर शास्त्री अशा प्रकारे दाखवलेले आहे. इकडे इंग्रज जे अधिकारी होते ते दाखवले. तर अशा प्रकारे पूर्ण काय म्हणू आपण त्याला पूर्ण हे म्हणजे आपल्या ऋषींपासून ते आपल्या राज्य स्वतंत्र होईपर्यंत, देश स्वतंत्र होईपर्यंत सगळ्याच्या सगळे दाखवलेले आहे. आपले देवी देवता असतात. आता इथं बघा भक्त पुंडलिकाचे आई वडील दाखवलेले, हे भक्त पुंडलिक आणि आई वडिलांची सेवा करताना भक्त पुंडलिक या साईडला बघू शकता. आणि हे कैकाडी महाराज बाबा हे मेन आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर हे मेन आहेत. अशा प्रकारे पूर्ण मंदिर जरी आपण कव्हर करायचा प्रयत्न केला तरी
कमीत कमी 1 तासाचा व्हिडिओ होऊ शकतो, एवढा मोठा हा व्हिडिओ होऊ शकतो. तर आपण थोडं थोडं कव्हर करूया. आता इथं बघू शकता सर्व संत दाखवलेले आहेत. स्वरूपानंद स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट, स्वरूपानंद महाराज अशा प्रकारे इथं बघू शकता. दोंडोपंत दादा साखरे महाराज, बंकट स्वामी, परत साईबाबा गाडगे महाराज या साईडला बघू शकता. असे सर्व संतांचं एक पूर्ण कव्हर केलेले आहे. तिथं गजानन महाराज आहेत. अशा प्रकारे सर्व महाराज इथे कव्हर केलेले आहेत. बघू शकता सखाराम महाराज आहेत तिथे. अशा प्रकारे पूर्ण महाराज कव्हर केलेले. त्या असं छोटी छोटी बोळ टाईप आहेत आणि या बोळातून आपण या साईडला जायचं. आणि हे मेन खैकाडे महाराज आहेत आणि त्यांचे गुरु कोल्हेराम काका या आणि मागे श्रीकृष्ण असं दाखवलेलं आहे. त्यांचं हे आहे प्रतिकृती आहे म्हणलं तर चालेल. हे मेन खैकाडे महाराज आहेत, तुम्ही बघू शकता. इथून अजून परत बोळ छोटे छोटे अशी गोळे टाईप बोळ आहेत, त्या मार्फत आपल्याला जायचं आहे. तर आता आपण एकदम वर निघालेलो आहे, ओपन प्लेस मध्ये आलेलो आहे. बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे. आता इथून मोठ्या मूर्त्या चालू होतात किंवा मोठी शिल्प चालू होतात. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. इथं श्रीकृष्ण दाखवलेलं आहे तिथे. म्हणजे जे दृश्य दाखवले ते बघण्यासारखे आहे. तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर ह्या प्लेसला जरूर भेट द्या, कारण हे जे ठिकाण आहे खूप बघण्यासारखं ठिकाण आहे. अशा प्रकारे आहे, बघू शकता तुम्ही. आपण माशाच्या तोंडातून चाललेलो आहे, बघू शकता अशा प्रकारे. वा काय म्हणजे असं एक सीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मासा आहे ना, आता आपण माशाच्या तोंडातून निघालेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. आणि हे वरून चित्र बघू शकता अशा प्रकारे तुम्ही. ते आहे अशा प्रकारे. आता आपण निघालेलो आहे. कशाचं तोंड आहे थांबा मला बघू द्या. हे पुन्हा माशाचं तोंड आहे. मोठा मासा आहे. नाही सॉरी मगरीचं तोंड आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. एक मगर आहे, मगरीच्या तोंडातून आपण निघालेलो आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता इथून वर श्री भगवान हनुमान आहेत आणि खाली मगर आहे. मगरीच्या तोंडातून आपण निघत आहे. तर अशा प्रकारे मगरीचं तोंड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकता. मागून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण. तर वरून खाली, खालून वर अशा प्रकारे जाण्याचा एक मार्ग केलेला आहे आणि त्या मार्गामार्फत आपण निघायचं आहे. छोटी छोटी बोळ आहेत, बघू शकता अशा प्रकारे. आल्यानंतर बघू शकता भगवान महादेव आणि नंदी महाराज अशा प्रकारे दाखवलेलं आहे. मोठे आता इथून मंदिर सुरू झालेले आहेत, बघू शकता. एक दृश्य दाखवलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे. ते कुठल्या देवाचाही मलाही माहित नाही, पण बघू शकता. हे आपलं पुरी जगन्नाथचं एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला. हे राधा कृष्ण आणि बलराम अशा प्रकारे समोर मूर्ती आहेत. आणि जो रथ असतो पुरी जगन्नाथ यात्रा, ते यात्रेचा रथ ओढताना अशा प्रकारे प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकतो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो, आता पुढचं बघूया. तिथं भगवान महादेव आणि नाही श्रीराम भगवान आणि हनुमान आणि लक्ष्मण अशा प्रकारे रामेश्वरचं दृश्य दाखवलेलं आहे इथं, बघू शकता अशा प्रकारे.
रामेश्वरम जे तमिळनाडूमध्ये जे प्रसिद्ध ठिकाण आहे तिथलं हे दृश्य. इथं श्रीकृष्ण भगवान आणि गरुड आणि हनुमंत अशा प्रकारे एक दृश्य दाखवलेलं आहे. इथं आपले बालाजी स्वरूप दाखवलेलं आहे. भगवान विष्णूचा अवतार तिरुपती बालाजीचं हे एक स्वरूप दाखवलेलं आहे. इथं अशा प्रकारे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्वरूपात आपल्याला प्रतिकृती बघू शकतो. हे जे आपण काय म्हणू शकतो समुद्र मंथन केलेलं होतं देवता आणि राक्षसांनी, ज्यातून भगवान महादेवांनी ज्या विषप्राशन केलं होतं ते बघू शकता. अशा प्रकारे दाखवलेलं आहे. इकडे देवता आहे, या साईडला राक्षस जण आहेत आणि इथं मोहिनी अवतारात विष्णू स्वयं आहेत. त्या साईडला बघू शकता ब्रह्मा. अशा प्रकारे हे दृश्य दाखवलेलं आहे. आता पुढे गेल्यानंतर हे वनवासाला निघालेले राम लक्ष्मण बघू शकता. अशा प्रकारे दाखवलेलं आहे. इथं बघू शकता एकनाथ महाराज आहेत, भगवान पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन आहेत बघू शकता. अशा प्रकारे दाखवलेलं आहे. तर श्री दत्त महाराज आहेत. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. इथं महिषासुर मर्दिनी वध करताना दाखवलेलं महिषासुराचा अशा प्रकारे दाखवलेलं आहे. इथं बघू शकता हे आपले जेजुरीचे खंडोबा आणि म्हाळसादेवी दाखवलेले आहे त्या दोन राक्षसांचा वध करताना. तर आता इथून एकदमच असं वर जायचं आहे बघा. अशी छोटी छोटी बोळ आहे, आपण वर आलेलो आहे. अशी बघू शकता मोठमोठी अशी शिल्पही दाखवलेली आहेत बघू शकता वर. अशा प्रकारे आता आपण गरुडाच्या शरीरातून खाली जाणार आहे बघू शकता. अशा प्रकारे खूप छान असं तुम्हाला ते गरुड आहे. आणि आता याच्या आपण एकदम अंगातून आत जाणार आहे बघू शकता. अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही. समोर आले की लगेच देवता चालू होतात. खूप लांब लांबून लोक येत आहेत बघू शकता. हे आता हे मला वाटतंय डोंगरी वस्ती म्हणल्यानंतर हे कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशचे असतील. हे एवढ्या लांबून हे पर्यटक बघण्यासाठी येतात. आणि इथं बघू शकता नरसिंह अवतारात वध करताना फक्त प्रल्हाद भक्ती दाखवलेली आहे. अशा प्रकारे इथं विश्वरूप दाखवलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही हा विष्णूचा अवतार आहे, हा परशुराम अवतार, हा विष्णू स्वरूप. अशा प्रकारे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून इथं विष्णू स्वरूप दाखवलेलं आहे. परत इथं रावणाचा वध करताना दाखवलेलं आहे राम लक्ष्मण. इथं कालिया मर्दन दाखवलेलं आहे श्रीकृष्ण करताना. इथं भगवान परमात्मा पांडुरंग इथं दाखवलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. हे कोणतं आहे मला माहिती नाही. जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. समोर बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळे प्रतिकृती इथे उभारलेल्या आहेत. जेवढं आपल्याला कव्हर करणं होते तेवढं करतोय आपण. तर अशा प्रकारे हे कैकाडी महाराज मठ आहे. इथं तुम्हाला सर्व प्रकारचे सुविधाही मिळेल. गार थंड फक्त 10 रुपयाला तुम्ही चहा पिऊ शकता इथं. अशा प्रकारे इथं भजन कीर्तनाची सोय असते. हे भजन कीर्तनासाठी हॉल आहे. अशा प्रकारे समोर आल्यानंतर विश्वकर्माचं जे दरबार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हे कैकाडी महाराज मठ आहे. आणि अशा प्रकारे आपण हा पूर्ण व्हिडिओ कैकाडी महाराजावर त्यांच्यावर बनवलेला आहे. आता इथे एक दाखवलेला आहे बघू शकता. हे दृश्य काय आहे बघू शकता तुम्ही. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवलेलं आहे. इकडं संत चांगदेव महाराज बघू शकता तुम्ही वाघावर बसून येत आहेत. माग मुक्ताई दिसत आहे. समोर संत ज्ञानेश्वर महाराज आहेत जे अशा प्रकारे दाखवलेले चित्र आहे.
तर कृष्ण प्रेमी महाराज दाखवलेले आहेत. अशा प्रकारे नाट्यशास्त्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आपण पुढे निघूया. अशा प्रकारे हे पूर्ण कैकाडी महाराज मठ आपण कव्हर केलेला आहे. तर पंढरपुरात जर कधी आलात तर कैकाडी महाराज मठ बघण्यासाठी तुम्ही विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे हा कैकाडी महाराज मठ आपण बघून एक्सप्लोर केलेला आहे. तर आपल्या हा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. अशा प्रकारे हा कैकाडी महाराज आपण मठ पूर्ण बघून एक्सप्लोर केलेला आहे. तर समोर हे अशा प्रकारे जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर अशा प्रकारे इथं सोय आहे. या साईडला बघू शकता अशा प्रकारे समोर रस्ता आहे. समोरून अशा प्रकारे हा कैकाडी महाराज मठ दिसतोय. तर खूप छान असा मठ आहे आणि आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबूया.